शक्यतो बायको पुढे दुःख व्यक्त करणारी माणसं जगात खूप असतील, पण पत्नीचं हृदय धरून रडणारी माणसं कोणी नसतील. लक्ष्मीचं हृदय वळलं आणि रडू लागले. रमा, हे रुक्मिणी, माझ्या सेना दर्शनाला आल्यावर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमतच नाही ग. एवढं कर्ज त्याचं माझ्या डोक्यावर आहे, त्याचं भक्तीचं. त्या कर्जानं माझी मान वाकली. ब्रह्मांडाचा संधी केला ऋणी, तो 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 संधी केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी धनी, तो संधी केला ऋणी. तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी, तो संधी केला ऋणी, केला ऋणी. त्याच्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर बसलंय. तुका म्हणे देवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणे देवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणून आईसाहेब बाहेर आल्यानं सांगितलं, शेना दुःख व्यक्त करू नकोस रे बाळा. बाळा, तुझ्याकडे बघत नाहीत, तुला भेटत नाहीत, याचा अर्थ तू आवडत नाहीस असं नाही रे सेना. फक्त तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत नाही. आपण जर कोणाची पैसे उसने आणली, त्याची टाईमला जर नाही दिले आणि तो समोरून आला तर माणूस आबा रस्ता सोडून बाजूला जाते. आपल्याला मागेल का तो पैसे? आणि आपल्याकडे देण्यासाठी त्याच्या नाही. कर्जदार व्यक्ती जर देणारा समोरून आला, आपल्याला पैसे देणारा, तर कर्जदार त्याच्या पुढून जात नाही. शेना, ती अवस्था माझ्या मालकाची झालेली रे. ती माझ्या आज माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा आहे आजच्या द्वादशीच्या दिवशी. द्वादशी श्रावणवद्य द्वादशी, श्रावणवद्य द्वादशी, श्रावणी वद्य द्वादशी. सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी. श्रावणवद्य द्वादशी रे, श्रावणवद्य द्वादशी, सेना समाप्त ते दिवशी. देवशैनी एकादशी आषाढीची वारी झाल्याच्या नंतर सावताबाबांचा समाधी सोहळा, संत शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा, आणि आज द्वादशीच्या दिवशी माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा. राजे हो, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले सेना महाराज भक्तीच्या कर्जानं जगाच्या बापाला मान वाकवायला लावित होते. हा संतांचा महिमा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कायतांचा महिमा वर्णुबान मारे, 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 कायतांचा महिमा वर्णुबान
मातिका त्याची बेटीचे हात मातिका त्याची बेटीचे हात मातिका त्याची बेटीचे हात मातिका त्याची बेटीचे हात ताकद आहे महाराज संतांची. रामेश्वर शास्त्री नावाची प्रचंड विद्वान एक व्यक्ती होऊन गेली. प्रचंड, ज्यांना शास्त्री म्हणावं. म्हणजे 450 वर्षापूर्वींचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. काशी विद्यापीठातले पहिले 3 शास्त्री माझ्या जन्माच्या काळात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे. पण हे 450 वर्षापूर्वीचे शास्त्री प्रचंड विद्वान. रामेश्वर शास्त्री एखाद्या वेळेस गंगेच्या पात्रात संध्या करण्याकरता गेले आणि गंगेचं पाणी एखाद्या वेळेस वाढलं खळखळ करत असेल उताराला, तर त्या उताराच्या आवाजानं त्यांना त्रास व्हायचा. तितक्या वेळाच स्थापो जलद्भयो स्थिता मंत्रोच्चारस्तते वचम स्थिरयाम गंगोदकम. पाणी शांत व्हायचं महाराज. काय मंत्रोच्चार असेल, शक्ती काय असेल, प्रचंड विद्वान. पण काय होतं माहितीये का, वारकरी संप्रदायाचा दंडके मृदंग क्षेत्रात टोकाचा विद्वान व्हावा, गायन क्षेत्रातला टोकाचा विद्वान व्हावा, कीर्तन क्षेत्रामध्ये लोकांना आनंद देणारा टोकाचा विद्वान व्हावा, पण त्याला अहंकाराचं गंडल नसावा. त्याला अहंकाराचं गंडल असलं की ते कोण्या दिवशी फुटन, आणि गंडल फुटलं की ज्याची त्याला बी मळमळ होतं, पाहिल्या शेजाऱ्याला बी मळमळ होतं. तुका म्हणे नरकी गाडी अभिमान जरी होया जरी होया तुका म्हणे नरकी गाडी अभिमान जरी होया हो जरी होया देहूतल्या मालकांनी सांगावं, तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय गर्व अभिमान. हे ताठा असला की ते कवा मोडल काय सांगता येत नाही. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान आहे, पण थोडासा गर्व आलता त्यांना. मी नाही सांगत, इतिहास सांगते. अहो बुटकं भर पाणी ज्याच्याकडे ते म्हणतात मी कोणाला आंघोळ घालू, तो तू थुत्तर धुतलं नाही, तोंड धुतलं नाही तू आणि तू काय दुसऱ्याला बुटकं भर पाण्यानं आंघोळ घालतो. अशा भंगिऱ्याचा उता आलाय. तर रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान होते, प्रचंड. मग यांना थोडासा आला असेल काय नवले, पण त्यांच्या त्या विद्वत्तेच्या अभिमानानं मुळे एक त्यांनी चूक केली. एका विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या उपासकाच्या तीर्थात उडी हाणली. एक विशिष्ट प्रकारचा धर्म, त्या धर्माचा तो उपासक आहे, मुस्लिम धर्माचा उपासक. त्या उपासकाचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. फकीर आहे तो फकीर. त्याला हिरव्या रंगाची डोक्याला कपडा बांधलेला आहे, हिरव्या रंगाचा सदरा आहे, आबा हिरव्याच रंगाची लुंगी आहे, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षेसाठी ताडाच्या झाडाचं कटोरं आहे आणि चिमटा आहे. फकीर यती योगी जपी तपी सिद्ध चिमटा वापरीत असतात. ते लोखंडी चिमटा संन्याशाकडं नाथपंथ्यांकडं सापडतो, तुम्हाला कधी कधी बघायला भेटतो. असं चिमटा होता. असा एक तो इस्लाम धर्माचा उपासक अनगडशाह फकीर. आणि त्याचं ते स्नान करण्याचं तीर्थ होतं, बारव होती, एक विहीर होती. तिला उतरण्यासाठी मध्ये पायऱ्या होत्या त्या विहिरीला, चंद्रकांत बुवा. आणि तिला रहाट सुद्धा होता, रहाट.
म्हणजे आता आपण पाणी काढण्यासाठी लोहट बकीट पवरा एकच याचा वापर करतो. आता विहिरीला आपण एक लोखंडी लावतो, आडवा गज त्याला चाक लावतो, चाकावरनं पाणी काढतो. पूर्वीच्या काळात त्याला रहाट म्हणायचे. रहाटाला मडके बांधलेले असायचे. मडके तो रहाट असा फिरिला की भरलेली गाडगे वर हे यायची आणि रिकामी झालेली गाडगे पुन्हा भरायला जायची. तसंच पाणी काढायचं साधन मोठ सुद्धा होती. जिंच्या पॅन्टीवाल्यांना नाही पाहिली ती, फक्त जुन्या लोकांना मोठा माहीत असतील. आता तर तुम्हाला मोठीचा संबंधच नाही. तुम्ही खालीन तुमच्या डोक्यावर पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला, कारण रस्त्याने येता येता इतकं पाणी की जमिनीचा वास यायला, इतकं पाणी. तुम्हाला मोठीचं काय? तुम्हाला हे मोठी सांगणं म्हणजे लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्यात आणि हे दळायची काय गरज होती. तर एवढी मोठी माणसं आहेत. हे आमच्या तिकडे डोंगराळ भागात असते. तुमचा मोठा वाडा पोकळवा सणवारा जाई बसा बसा. आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. आमचा असा साधा कारभार. चला असू द्या तुम्ही मोठे, तुमच्या पोरायला आमच्याकडच्या पोरी देऊ. किल्ले आमच्यात पोरीच्या हातात येते ना, काय ताण आहे. येरी बेजारीत लोक चांगले चांगले बायडाटे टाकू टाकू. कोणी भूत पाहिनं त्या बायडाटायला. विठाला विठाला आणि त्या अनगडशा फकीराच्या त्याचं आपल्याकडे तीर्थ म्हणतात म्हणून आपणही तीर्थ म्हणायचं. त्याच्यात उडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस चंद्रकांत बुवा, संतोष भाऊ उन्हाळ्याचे दिवस होते. उडी टाकली आणि रामेश्वर शास्त्रीला पोहणं येत होतं, पोहता येत होतं. आपण बुडून मरू किंवा बुडून मरू नये याच्याकरता पोहणं शिकावं असं म्हणत नाही. शरीराच्या व्यायामासाठी पोहणं असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या इंद्रियाचा व्यायाम होतो, त्याचं नाव पोहणं आहे. हो, चालणं हा व्यायाम आहे. रोड जाम करणं, इकून नाक दाबणं, इकून हवा काढणं, इकून थोतर फिरणं, हे पाय मानात टाकणं, इकडचा पाय गळ्यात टाकणं, हे अंगठा कानाला लावणं, इकडचा पाठीला लावणं, अंगावरून ऊसाचं ट्रॅक्टर जाणं, हे नाटकं कशाला करायचे प्रदर्शन. शेतकरी माणसं आहेत आपण. मस्त दुपारी एक पोहायचं, मस्त एक चक्कर आणायची. सगळे व्यायाम केल्याची ताकद त्याच्यात. आलं पाहिजे पोहणं, येत जावा. रामेश्वर शास्त्रींना पोहता येत होतं. अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती, खूप विद्वत्ता, खूप विद्वत्ता. रामेश्वर शास्त्रीची संस्कृत म्हणजे फार अस्खलित विद्वत्ता होती. आपल्याकडं संस्कृत किती. मला रविवारी मी एक जणाची तर टी व्ही असं बसलो, लवकर गेलो आणि बातम्या चालू होत्या, संस्कृत बातम्या. तर त्याच्यावर मस्त एक जण संस्कृत बोलत होता. ढगाळ वातावरणच याची पर्जन्य यत कालाती भवेतहाम ठोकर ठोकर गारगुंडाम पडंच. अरे वा म्हणलं, काय संस्कृत याची. वा वा वा. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई, असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सुकुबाईचा जावाई. काय ती संस्कृत. ते दुग्धम पिपासू मार्जारम येत मार्जारम पिपासू तोम बोक्या. तो काय बोक्या आहेस का सोमळ्या? काय काही असली संस्कृत नाही. वेदायती अनभूषित कलत्रय भय सांख्यायती मुच्यन्ते खलयनि मिपवति सकलति जाया वेदं भूषितति जायन्ते प्रसन्न परिभय सकलति छंद दंडयनि मुंडधरा पाशुपतं यति आरुढ भयो शंक भयो यनि जायन्ते दंड मुंड भय सकल सुदाना दंड मुंड भय सकल सुदाना छंद पराभय छंद पराभय विन्मखयो छंद पराभय. घोड अशी सुप्त म्हणणारी रामेश्वर शास्त्री. पाशुपतम भय सकल स्थितो दंभ भयायनि जायन्ते त्रिशूल भयो यति आयुध सयानाम तांडव भययन छंद सुदे. घोड संस्कृत. त्या रामेश्वर शास्त्रीनं धाड दिशी उडी टाकली. आतमध्ये बसलेला अनगडशा फकीर 2-4 सोबत होते. तसा विरक्त फकीर होता तो. देखो भला, देखो देखो. आवाज कशाचा आलाय? आता मला हिंदी येत नाही ना. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मैं खाली राहिला. आपल्याला काय. आणि तुम्ही कॅमेरावाले खाली बसा, तुम्ही मागच्या याच्या शापान जळून जाता ना तुम्ही. बसा, फिरिता येतोय. प्रमाण सुरू झाल्यावर फिरीचा. बसा खाली बसा. अरे ते कशाला आलेत रे? यायला पैसे, यायला पैसे, मला पैसे, त्याला काय.
पावदन त्याला गिरगावचा बाळ्या विठाला विठाला विठाला. विठाला विठाला. महाराष्ट्रात मी एकटा तर भोळा यायला लावू देतो, नाही तर लावू देईनच बरेच महाराज. मला काय वाटत नाही, आपलं भोळे पण येतो ओरख लावू देऊ. ज्या दिवशी भोळे पण संपन त्या दिवशी आपणही बंद करू. विठाला विठाला विठाला. विठाला 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 विठाला. ए देखो मला देखो. बघा रे मागचे किती खुश झाले आता. बघा आहे का, बघा आहे का नाही. आबा खोटं बोलतो का. आता ते कसे तुम्ही कॅमेरेवाले असल्यामुळं काहीच म्हणीनं गेले ते बिचारे. देखो मला पाहिलं तर सांगितलं सरकार मालिक बोले रामेश्वर शास्त्री हिंदू के महाराज है. बोले बढ़िया संस्कृत पंडित है. आकारात हिंदी येती. तैर रहे बोले तैर रहे म्हणजे पोहायले. ठीक आहे, पण ते फकीर काही इकडे आलं नाही, कारण ते फकीरले महिमेतलं फकीर होतं. ते फकीर काय असं इकडे तिकडे कोणाची ते पिठण गीठ मागणार फकीर नव्हतं. ते अधिकारी फकीर होतं. ते काय असं त्या इस्त्या हे टाकून हे ते असं फकीर होतं का. ते फकीरच. कळलं तुम्हाला फकीर किती मोठा होता. रामेश्वर शास्त्री दुपारचं कडकडतं ऊन आहे, ते तीर्थ अत्यंत निर्मळ आहे, पाणी गोड आहे चंद्रकांत बुवा, आणि पाहू लागले रामेश्वर शास्त्री. आतून आवाज दिला, रामेश्वर तैरते रहना. हे रामेश्वर तैरते रहना. संतोष बुवा आतून आवाज दिला, पोहत राह रामेश्वर पोहत राह. रामेश्वर शास्त्रीनं आवाज ऐकला, त्याच्या लक्षात आलं आपल्याला भेलगडे बापू भेलय पोहा म्हणायले, पण पोहन किती वेळ माणूस. काय त्यांचा महिमा सांगतोय, किती वेळ पोहन. आबा कंटाळा आल्यावर रामेश्वर शास्त्री, त्या विहिरीला पायऱ्या होत्या, 12 पायऱ्या होत्या ना पहिले, त्या विहिरीला पायऱ्या होत्या. पाणी पोहणं बंद करून पायऱ्यावर आले आणि अंगावरचं पाणी निथळलं की रामेश्वर शास्त्रीच्या अंगावर इस्तू टाकल्या इतकंच धावू लागला. ठाण 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 धनदिशी उडी पाण्यात उडी टाकली की थंडन, बाहेर आला की इस्तूच. वाक्य कळालं, रामेश्वर तैरते रहना, म्हणजे बाहेर येऊच नको. येऊच नको. मग आता इतकालं जे आहे ना पाठ केलं का त्याच्या संग आसनं टाकायला माणसं. हे आमचे गुरु आहेत. वा वा. त्याला एखाद्या नदीत टाकावून तुला एखाद्या तळ्यात टाकाव सुंभळ्या. गुरु करती गुरु गुरु भवती शिष्याचा भारू भवती शिष्याचा भारू भवती शिष्याचा भारू. गुरु करती गुरु भवती शिष्याचा भारू भवती शिष्याचा भारू. प्रमाणाची बुलंद तोफ आहे. मग आता रामेश्वर शास्त्रीला किती शिष्य असतील संतोष बुवा. ते काय सामान्य व्यक्ती होती का. चोंभाळेले काय काय माणसं आहे संग माणसं हे आमचे लय मोठे. हो हो. आणि तू काहून गांजावडी तू म्हण नालायक काय काय. याय ना सगळा परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला. यम यायला किती हानीन देव जाणी बाप्पा. इंचभर जागा ठाचाने भंगीर यायला लाल करायची. आले होता गुरुदेव 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 गुरुदेव. आतून म्हणले आता गुरुदेव मर तुरे वाचत नाही. गुरुदेव वर येतच नाही. वर येत नाही म्हणल्यावर काही काही ना मधात नाही गेले, पण वरून सोला सोडू लागले. आतून गुरुजीनं आवाज द्याला, मूर्खांनो मला काय वरे येता येत नाही का. पण वरे आल्यावर शरीर जळायलंय. झालं काय. ते फकीर म्हणले पोहत राय. फकीर म्हणले पोहत राय. तिकून त्या फकीराच्या सानिध्यात आश्रम झाडणारा आला आणि ते म्हणला, मैंने बोला था आपको. छुपीच गोती मारी बोले तुमने. काय के वाजते उडी टाकली. यालीन हिंदीतच काय हाशीत पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, वरण जास्त मिरचू जास्त गाळ शिजलं ना खा वाटत नाही. जरा आरडकच पाहिजे.
तशी ही हिंदी बी जरा आरडकचित पाहिजे, जरा बरी लागती गाबुळी. विठाला विठाला. विठाला आमचा मित्र हैदराबादला शिकायला, त्यावेळेला मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढं शिकलं. त्याला नोकरी लागली 72,000 पगार. पण ते गावाकडे आलं की मला काही हिंदीत बोलायचं, काही इंग्रजीत. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असं बोलायचं. ते एकदा शिवला गेलो तर महाराज तेरे को उसका रस होना. म्हणलं उसका रस? म्हणलं उसका म्हणजे किसका? अरे इथं हे उसका रस. म्हणलं त्याला गन्ना म्हणते सुंबळ्या, उसका नाही. उसका रस पेत असते तो रे. हो. त्याला वाटलं मी लय शिकलो म्हणजे लय शहाणा झाला का रे. तू यासारखे 100-200 मी अवताल चुपितो, येडेवानी करू नकोस. तुला 72,000 पगार आहे आणि तू 71ची पे. तू 1,000 काढता येत नाही म्हणतो तू खात्यावरून. तू इतकं अशीतले उतू आले हो. इतका येडगळ मित्र नाही मा. तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलंय. पण हे तुमच्या मित्राचं सांगायलो, हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला. मैंने बोला था बोले आपको, अब क्या करना पड़ेगा बोले. हमारे गुरुजी का स्तवन करो बोले. आता रामेश्वर शास्त्री तो हिंदुत्ववादी माणूस, वैदिक संस्कृतीतला, सनातन संस्कृतीतले, भागवत संप्रदायाचे, वारकरी संप्रदायातले अधिकारी. ते कसे म्हणतील काही बी. पण नाईलाज झाला महाराज. काय करावं, 10 झाला शरीराचा. 10 झाला. रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यात एक त्यांचा सेवक होता. तो असा सेवक होता, रामेश्वर शास्त्रींकडे प्रचंड विद्वत्ता घेतली आणि चिंतन ऐकण्यासाठी तुकोबरायचे जात होता. प्रचंड विद्वान. याचं नाव काय असेल उद्या शोधा ना, शोधा. भंगिऱ्याची नावं लय तुमच्या देवडोक्यात येतं. असे चांगल्यांची नावं ध्यानात ठेवा. ठेवा ठेवा चांगल्यांची नाव. देव चांगलं करेल तुमचं. आणि तो फकीराकडे गेलेला आहे. हुशार माणूस. बस सात्विक आणि टोकाला गेल्या मोठ्यांच्या सोबत राहणारी माणसं नम्र असतात. हे काल परवा उकांड्याच्या उकांड्यावर वाढलेले जे झाडं असतात का, उकांड्याचं झाड नसते, खतावर वाढलेली झाडं असतात का, ते खताच्या पावरनं इतके वाढते आणि पाऊस हुकला की मग अंगात टाकते. मोठी मोठीच असतात. प्रणाम प्रणाम बोले. हमारे गुरुजी अंदर तैर रहे बोले. बाहर आने के बाद सब दहा हो जा रहा है बोले. जी मैंने बोला बोले तैरते रहना. उपाय हमें मत पूछो बोले. मैंने एक ही बार बोला रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर पहुंच रहा है. अब मेरे को मत बोलो बोले. रामेश्वर शास्त्रींच्या ह्या परम शिष्याने आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या श्रोत्याने, त्यांचा श्रोता होता तो श्रोता, कृपा झाली तुकोबारायांची त्याच्यावर. त्याने विचारलं, फकीर जी, अनगढ़ शाह जी, मैं अंदर जाके हमारे गुरुजी को निकालू बोले. निकालू बोले. विचारले होते काय वात्रट नव्हतं म्हातारं. सारे गावाला पाणी भरू देत होतं ते, पण मधात आंघोळ करू देत नव्हतं. शिस्तीतलं होतं ते म्हातारं. पायऱ्या चढून उतरून खाली आले आणि सांगितलं, गुरुजी एक पर्याय आहे, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतंय. अनगडशा फकीराकडे पर्याय नाही, म्हातारा ऐकत नाही, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतं. मग जावं कसं? एक व्यक्ती पखाल घेऊन चालला होता. पखाल, पखालही जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही, जुन्या म्हाताऱ्यांना पखाल कळत असती. पाणी भरायचं साधन पखाल. पखालीला 4 तोंड असतात, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. कालिदासाच्या संस्कृतमध्ये आले. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकराः अकाले वृषतम मेघम तशहम कुलबालिकाः. कालिदासाच्या नगरीत गेलेल्या मुलीने सांगितलं, 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही, वरी बसलाय पण शंकर नाही, आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय, मी त्याची मुलगी आहे. कोळ्याची मुलगी होती, कोळी दादाची कन्या होती. पाणी भरणारा महात्मा होता तो. आवाज दिला जी. त्यांना माहित होतं रामेश्वर शास्त्रींचे शिष्य आहेत. प्रणाम.
पखाल पाहिजे आम्हाला. त्याच्या लक्षात आलं रामेश्वर शास्त्रीने कधी पखालीतलं पाणी पिलं नाही, कारण पखालीला चांबडा असतो ना. आज पखाल कशा करता. आता छोट्या माणसाचं काय चालतंय जी, त्या हावली केला हाल्या. त्याच्या लक्षात होतं हे हाल्या ह्या दादालाच चलवतोय. आपण हाल्याला धरलं त्याला शिंग होते मोठाले. नाही म्हणले तुम्हीच वडी तिथपर्यंत घ्या. त्या पायऱ्याच्या तोंडापर्यंत हाल्या आणला. रामेश्वर शास्त्रीला मध्ये वरी बोलवलं, कपडे अंगाला गुंडाळले, ओलं होतं. पखाली एका बाजूनं चिरली आणि रामेश्वर शास्त्री पखालीत बसले. पाण्याच्या बाहेर आले की शरीर जळू लागलं, तेजा बांगावर टाकल्यानेच होऊ लागलं. आणि चंद्रकांत बुवा अशीच पखाल तुकोबरायच्या दारात. रामेश्वर शास्त्रीकडे प्रचंड विद्वानता घेऊन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनात नम्र स्वरूपानं, पावन स्वरूपानं, सात्विक स्वरूपानं, सदाचरी स्वरूपानं, कर्तव्यदक्ष स्वरूपानं श्रोत्याच्या यादीत तुकोबरायच्या बसलेली व्यक्ती ही रामेश्वर शास्त्रीची पट्टशिष्य. आवाज दिला आईसाहेब. आईसाहेब म्हटल्याबरोबर तुकोबरायच्या धर्मपत्नी बाहेर आल्या. पुण्याच्या आबाजी गुळव्यांच्या कन्या जिजाबाई. त्यांच्या लक्षात होतं ती जिरे पगडी वगैरे असं ते थाट वैभव रेशमी कपडे गिपडे ते काय त्या काळात सामान्य माणसाला नव्हते. ते दोन्ही हात छाती ठेकले. जी महाराज घरी आहेत. होय. वामकुक्षी घेतात. नुकतंच तुकोबरायने त्यावेळेला एक पानग मिठाच्या खड्यासोबत खाल्लं होतं. भाजी नाही, चटणी नाही, ताक नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही. पानग होतं. पानग म्हणजे लहानशी एक भाकरी आणि मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. वामकुक्षी घेत होते. भेटायचंय महाराजांना. दुपारच्या वेळेला पखाल घेऊन दारात व्यक्ती आला. जिजाबाईने विचार केला, पुण्याला माझ्या बाबांकडे 20-20 पखाली वाड्यात रिचवायच्या आणि मी माझ्या मालकाकडे आले त्यावेळेसपासून एक पखाल सुद्धा आमच्या रानात रिचवत नाही. पैशाचा दुष्काळ. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आणि पखाल आपल्याकडे कशी आली असेल. आतमध्ये गेल्यानं आवाज दिला, मालक आपल्याला रामेश्वर शास्त्रींचे शिष्य आलेत आपल्याकडे. महाराज फेटा उशाला घेतलेला होता तुकोबरायने. रामेश्वर शास्त्री नाव ऐकल्याबरोबर उशाचा पटका बगलात. फेटा बांधून कशाला जातील त्यांच्याकडे. उशाचा फेटा बगलात. वाकत वाकत, शास्त्री तुम्ही आमच्याकडे काय. मला निरोप दिला असता तर मी तुमच्याकडे आलो असतो. काय काम आहे शास्त्री. तुमची सेवा काय करू. शास्त्रीजी तुमची सेवा काय करू. पखालीतनं वरी डोकं काढलं. खळाखळा अश्रू येत होते. तुकोबराय हानगडशा फकीराच्या नॅचमध्ये उडी टाकली. नॅच म्हणते त्याला. उडी टाकली आणि त्याने आतून शाप द्याला, पोहत राय. बाहेर निघलं की 10 शरीराचा होतोय. आतमध्ये गेले. एक कागद आणला. तिथंच पखालीपाशी गुडघावरी केला आणि मांडीवर कागद ठेवला आणि त्याच्यावर एक अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते भीत आकर्तव्य नीत होय त्याशी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा आवडे जीवाशी जीवाची हे परी सकळ अंतरी एक भाव. डोकं वरी जितकं काढलं तितकं विस्तवासारखं लाल तापलं डोकं. सांगा तुकोबराय सांगा. तुकोबरायनी लिहिलेला अभंग रामेश्वर शास्त्रीकडे धरला आणि सांगितला, शास्त्री एवढा अभंग गुणगुणा. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान होते. वा प्रचंड. काही वेळात अभंग वाचून टाकला. पखाल फोडून पठ्ठ्या बाहेर आला.
आणि तुकोबरायाच्या चरणावर लोटांगण घातलं. मने रामेश्वर तयाच्या समागमे, मने रामेश्वर तयाच्या समागमे, झाले आराम देह माझे, देह माझे झाले आराम देह माझे. मने रामेश्वर तयाच्या समागमे, मने रामेश्वर तयाच्या समागमे, झाले आराम देह माझे, देह माझे झाले आराम देह माझे. मने रामेश्वर तयाच्या समागमे, झाले आराम देह माझे. हे शरीर जर आराम झाला असेल तर तुकोबरायाच्या संगतीत. लोटांगण घातलं. बॉम्ब कोणता पडला माहिती आहे अभिमान बुवा? मथार तन तन करू लागलं. रामेश्वर शास्त्री मुद्दाम आश्रमा पडून दोनदा गेले आणि दोनदा इकडे गेले. अरे मैंने ते बोला था, बोले तैरते रहे ना, ये तो खुलेआम घूम रहा है. बोले क्यों नहीं चल रहा, बोले क्यों नहीं चल रहा. हा पण ते बी म्हातारले रगील. त्यानं रामेश्वर शास्त्रीला विचारलंच नाही औषध कोणतं घेतलं. रगील होते काय काय माणसं, मस्तीतले माणसं होते. माय माव होतं ना त्यांच्याकडं, होतं त्यांच्याकडं. रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या एक सानिध्यातल्या व्यक्तीला सांगितलं, कुठं गेले? तुकाराम महाराजांच्या घरी. तिथून पुढे रामेश्वर शास्त्री, तिथून पुढे आनगडशा फकीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तनातली घोंगडी जमा करायला ते काम आनगडशा फकीरांनी घेतलं. मुस्लिम समाजाचा त्या काळातला 450 वर्षापूर्वीचा धर्मगुरू तुकोबरायाची घोंगडी जमा करायला येत होता. घोंगडी घोंगडी घोंगडी. आता तुकोबरायाच्या कीर्तन परंपरेतला जर फोटो पाहिला ना, तर मंबाजीबा गोसावी एका बाजूला बसलेले आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बाजूला आहेत आणि हिरव्या रंगाचे कपडे घातलेला अनगडशा फकीर बाजूला बसलेला आहे. दृष्टांत संपला. महाराज फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा, पण कोणता फकीर? तोच. या फकीराचा शाप समन करण्याची ताकद फक्त तुकोबरायात होती. आणि म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वान वान वा वा, काय त्यांचा महिमा वान वान काय त्यांचा महिमा वर्णिवार वाणी काय त्यांचा महिमा वर्णिवार हरि भक्त थोर भूमंडळी, 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 हरि भक्त थोर भूमंडळी. काय शक्ती महाराज हा संतांचा महिमा आहे. बापू वेळ संपल्यावर सांगा बरं मला.
एक नालायक व्यक्ती एका महाराजाकडे गेला. बंगिरी होतं, पांचट बिनाकली होतं. ज्याला मोठा व्हायचा असेल का त्यानं संगती चांगल्या लोकांची करायची. मी फार लहान होतो अभिमानाबा, त्यावेळेला मी एक कीर्तन, तसे 4 कीर्तनं अण्णांची ऐकली. आमच्या गावातली 2-3 सात्विक म्हातारी होती, मला ती घेऊन जायची. मी अण्णांचं एक वाक्य ऐकलं तर संसार करत असताना आपल्यापेक्षा लहान लोकांकडे बघून करायचा आणि परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे बघून करायचा. आपल्याकडे जर 4 चाकाची गाडी असेल ना, 4 चाकाची गाडी, तर गाडी विकू नका, राहू द्या. पण सायकलवाल्याकडे बघून गाडी चालवायची. म्हणजे एक लक्षात येईल, देवा माझ्यावर तुझी किती कृपा आहे रे, मला तू 4 चाकाची गाडी दिलीस, हे सायकल पॅन्डल हाणून पळवायले. 4 चाकाच्या गाडीवाला जर हेलिकॉप्टरकडे बघून जगत असेल ना, तर पटकन पप्याची माय घेऊन नाशिकला गटू उचलायला जातो. नाही, म्हणून संसार करत असताना लहानाकडे बघून जगायचं आणि परमार्थ करत असताना या संप्रदायातल्या आधारीव लोकांच्या विचारावर पावलं टेकून चालायचं. दगडावर आपटिल्यान मरण नाही. संगत करना बड़ो बढ़त बढ़त गिन जाए, आजा बैठी नचिस पर मन चाहे फल खाए कबीरा, मन चाहे फल खाए. मोठ्यांच्या सानिध्यात राहायचं. आपण काय करतो माहितीये का, एखाद्याच्या घरी जायचं आणि त्याच्या इथं सोपा कस काय असा, अरे त्यानं काम केलंय, कष्ट केले, त्याच्या बापान प्रॉपर्टी कमिलती, हा तो बाप बुट हरपून येतून कशाला अशा गोष्टीचा विचार करू. आणि तू 10:30ला दात घाशीतून तुला कसं ते भेटन. परंपरा सांगितल्या, नियम सांगितले. नालायक व्यक्ती एका मोठ्या महाराजांकडे गेला. मला असं वाटतं त्याचं प्रारब्ध गोड असेल. बहुआवगड आहे संत भेटी, संतांची भेट आली. हे दुर्लभ जी दातारा, काही दुर्लभ गोष्टी, दुर्मिळ गोष्टी येतात, दुर्लभ येतात. त्याच्यापैकी संतांची भेट दुर्मिळ. नरशरीर दुर्लभ आहे, संतांची भेट दुर्लभ आहे. दुपता हत्ती दुर्लभ आहे, हिरा आहे पण कमळावर दुर्लभ आहे, साधू आहे पण निर्मळ दुर्लभ आहे. योगी आणि निर्मळ, हिरा आणि कमळ, योगी आणि निर्मळ, हे दुर्लभ जी दातारा. साधू भेटणं दुर्लभ आहे. बहुआवगड आहे संत भेटी. पण काय मागच्या जन्मातलं गाठोडं असेल, तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मागचं गाठोडं त्या एवढ्याचं, आणि त्याला एवढे अधिकारी संत सापडले आणि त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन कोपऱ्यात बसलं. महाराजांनी सांगितलं, सारे दर्शन घेऊन घरी गेले. तो काय करतो रे इथं? नाही म्हणले, मग काम आहे. काय काम आहे? जवळ येऊन सांगतो. पुन्हा एकदा पाय धरले. अरे सांग ना. एकच काम आहे, मला स्वर्गात जायचंय. महाराज म्हणले, आंघोळ कोण दिवशी केलती? म्हणला मागच्या महिन्यात. रोज करीत नाही? नाही, इतका काय नादात लागत नाही. म्हणला कुठं बसू पाणी उडीत आणि कुठं जाऊन ते अंग घासीत आणि ते. मागच्या महिन्यात केलती म्हणला. ते बी 1 जणाच्या मातीला गेलतो म्हणून येताना केलती. नाही तर काय आंघोळी गिंगोळीच्या नादात पडत नाही म्हणे मी. महाराज म्हणले, नालाय का, अरे जटाच्या चुंबळी वळल्याता, नखाच्या चुंबळी वळल्याता, जटा खाली लोंबायल्याता. एवढं मोठं ज्यांनी आयुष्य परमार्थात घातलंय त्यांना स्वर्ग दुर्लभ आहे. आणि तू म्हणतो मी कालच्या महिन्यात आंघोळ केलती आणि आता स्वर्गात जायचं म्हणतो, येडायस की काय? ते म्हणला, महाराज मी कालच्या महिन्यात आंघोळ केली का मागच्या 7-8 वर्षापूर्वी केली हे सांगू नका. मी इतका नशीबवान आणि पुण्यवान आहे, मला तुमचे पाय सापडेत. आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. सारं पाप संपलंय माझं. मला माझं कपाळ तुमच्या पायाला लागलेलं आहे. पण तो महाराज बी किती चांगले असतील. महाराजही अधिकारीच असतील ना ते. त्यांच्या पाया, तुमच्या पायावर माझं कपाळ लागलंय, काय राहिलं माझ्याकडं पाप? महाराज म्हणले, जरा चतुर गडे. जी माणसं बोलण्यात पटायत असतात का ती शक्यतो जरा बऱ्यापैकी राहत असतात. हुशार होतं. पण
पण नाही रे स्वर्गात जाणं शक्य नाही म्हणे महाराज. तुमच्यासारख्या साधूचे पाय धरल्यावर काय अशक्य. रागानं अशी कंबर धरली आणि संदेशी फेकितलं. मर म्हणे वरे. वरे फेकून द्याला, पण स्वर्गाच्या शेवटच्या पायरीवर आदळला. शेवटची पायरी म्हणजे यमाचं डोकं आहे. यमाच्या डोक्यावर पाय द्यायची हिंमत कोणाची नाही, फक्त 18 संतांची. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. यांच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद कोणाची? ज्यांच्या डोक्यावर पाय देण्यासाठी साधना लागते. भक्त प्रल्हाद, हो, उपमन्य, ही जी लोक आहेत का, ही लोक त्याच्या डोक्यावर पाय, कारण यांच्याकडे नामाची साधना आहे, भजनाची साधना आहे. आणि म्हणून यमानं सांगितलं, तुला ज्या महाराजांनी पाठवलंय त्या महाराजांना मी नमस्कार करतो, त्याबद्दल दुमत नाही. पण भानगड एक आहे, तुझ्याकडे भजनाची साधना नसल्यामुळं माझ्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. गोपीचंद असेल, साधना होती, नाही जाता येणार. त्यानं तिथून आवाज दिला, महाराज हे यम मला वरे जाऊ दे ना. महाराजांनी आवाज दिला, दक्षिणाधिपती. दक्षिणाधिपती म्हणजे यम. जी 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 जी. यमाचा खाली झाला. जी जी, काय काम आहे, काय काम आहे, काय काम. तर महाराजांचं नाव होतं विश्वामित्र. जगातला 1 नंबरचा तपस्वी. विश्वामित्रासारखी तपश्चर्या कोणी केली नाही. जगातला 1 नंबरचा तपस्वी. काय काम. मी त्याला स्वर्गात पाठीलं, वरे का घेत नाही. आरतुरच म्हणले, महाराजजी माफ करा, तुमच्या पुण्याईच्या बळावर त्याला स्वर्गाची शेवटची पायरी सापडली, पण त्या पायरीवर जाण्यासाठी त्याच्याकडे ती साधना लागतील, ती नाही. महाराज म्हणले, अरे मी त्याला स्वर्गात पाठीलंय, तू जर नाही येऊ दिलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत मला म्हणतील यायच्यात हिंमत नव्हती तर पाठीलं कशाला. नाही, आता ते तुम्ही तुमचं ठरवा म्हणले, पण त्याची हिंमत नाही माझ्या डोक्यावर पाय द्यायची, कारण त्याची साधना नाही. आणि त्याला जर जायचंच असेल तर तिथं बसून साधना कर. वृद्धश्रवानं तिथं साधना केली ती. वृद्धश्रवा हा जयद्रथ नावाच्या व्यक्तीचा बाप होता. जयद्रथाचा बाप होता, जयद्रथाचा. पण तिथे अर्जुनाने जयद्रथाचं डोकं कापून मांडीवर टाकलं आणि 2 दिवसाला स्वर्गात जाणार होता. पण यानं डोकं उचलून खाली टाकलं की वृद्धश्रवा मेला आणि खाली बोंबलत आला. पोट्ट नालायक होतं ना, म्हणून बापाला पाप फेडायला लागलं. ते तिथं जर साधना केली तर आवाज द्यालाय, कर रे 10-5 दिवस भजन. ते म्हणला, एकदा करीत नाही. तुमचे पाय कशासाठी धरलेत म्हणे? स्वर्गाला जाण्यासाठी. ये म्हणला, भजन करीत नाही, येऊ देत नाही. आणि महाराज म्हणले, तुला टाइम नाही करे, काय येडे कर नाही म्हणे, तुमच्या पायात एवढी पावर आहे, मला स्वर्ग भेटत नाही. महाराजांनी यमाला सांगितलं, आता जे स्वर्ग आहे का, त्या स्वर्गात तू नको येऊ देऊ, मी दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटी तपिन नदी, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग आणि दुसरी प्रतिसृष्टी निर्माण केली. ही ज्यांच्यात ताकद आहे महाराज, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. 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 हरी भक्त थोरे भूमंडळ. हरी भक्त थोरे भूमंडळी. त्यांची ये भेटीने अर्थ प्रसादिका. त्यांची ये भेटीने अर्थ प्रसादिका. हरी भक्त थोरे भूमंडळी. हरी भक्त थोरे भूमंडळी. त्यांची ये भेटीने अर्थ प्रसादिका. त्यांची ये भेटीने अर्थ प्रसादिका. परवाला एक जण म्हणला, माझ्या स्वागताला 3 पोते फुलं आणता का?
ते म्हणला पाकिट तू या मनासारखं दिलं आणि फुलं आणून टाकू का? तू ह्याच पाकिटातले 7-8 हजार खर्चून फुलं टाक. आगाऊ धंदा ना. हे आमची नाटक. भलते सोंग भलते सोंग. शंकराचार्य पदाचा त्याग. जे बावल्यावर चढे का त्याला शंकराचार्य होता येत नाही. हा कसं होता येईल त्याला? हे चांगल्या पिळ्यात गुतले. स्वामी राम 1949 शंकराचार्य एका पीठाचे आग्र्याला गेले. मा भगवतीची भेट झाली. ती नैनितालच्या अरण्यात एक साध्वी भेटली होती स्वामी रामांना. या भारत देशात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधूंचं आधिपत्य किती मोठे आहे. हे विश्व जर शाबूत असेल तर 2 लोकांच्या शक्तीवर, एक पतिव्रतेच्या शक्तीवर आणि एक साधूच्या शक्तीवर आहे. 2 लोकांवर विश्व चालते. तुमच्यात पण फार मोठी ताकद आहे. तिची देवावरी सत्ता. एवढी मोठी ताकद आहे. देव तुमचं ऐकतो. देव देव देव. पण तसं वागावं लागेल ना. महादेवाला टोपलं भर बेल वाहतीन, पप्याच्या बापाला टायमाला भाकरी देत नाही. ते 12 वाजता तर दाताचं पाणी गिळूगिळूच बसलं. म्हणलं काऊन बसले अंशीरामजी? काय नाही म्हणले, पप्याची माया बेल व्हायला गेली आणि जेवायचा मेळ. काय नाही म्हणले, आता ती बेल वाहून येईन तवरक. मेला अंशीराम असाच. 2-3 महिन्यात त्याचं वजन कमी झालं. मी गेलं मी आणलं जीजी अंशीराम तात्या वाळले. ते टाइम खातेत. पहाट पहाट मी बेल व्हायला निघले की जेवायचं म्हणते. यायच्या पोटात काय बरम्या नांदायला पहा. मी म्हणलं जीजे तू नवऱ्याला उपाशी ठेवून महादेवाला बेल वाहतीस. तुला उजनीच्या तळ्यात टाकलं तरी ज्या माश्या तुला खात्यान का त्या माश्याला नरकाल जात्यान तुला खाल्ल्यावर. मालकाला जेवायला देत नाही महादेवाला बेल वाहती. तिची मैत्रीण तशीच. दरी एकादशीला 1 लाख मंजुळा पांडुरंगाला वाहाची. पप्याच्या बापाला नीट बोलत नव्हती. यायची सत्ता असते होय देवावर. देवानं तुमचं ऐका. गिरगावच्या बाळूचं ऐका. रोज सकाळी एकदा पप्याच्या बापाचं दर्शन घ्यायचं. जिच्या कपाळावर कुंकू आहे का तिने एकदा पप्याच्या बापाचं दर्शन घ्यायचं. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी पप्याच्या बापाचं दर्शन घेत नाही महाराजाला काजू टाकून दूध देती, ही ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडू. तू गळे शपथ. तिची देवावरी सत्ता. असं तुम्ही असं म्हणताल की नेमकं काय प्रकारे नाही. हे संप्रदायात सोंभाळ्या कारभार नाही. इथं कर्तव्य लागते, देखावा नाही. देखाव्याला असे लय लोळायलीत नदीच्या कडीला. 22च्या पुढच्या सांगतो. जो दिवसात आपल्या वडिलाचं एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोणाच महाराजाचं पाया पडायचं नाही. पडू नको म्हणत नाही, पण नाही पडला तरी तुला पाप नाही. पण एकदा बापाच्या माईच्या पाया पडत जाय. माय बापाचं दर्शन न घेता महाराजाच्या थैल्या वागीत असेल तो दिसला तरी गाय कापल्याचं का पाप लागतंय. विठाला विठाला. आपल्याकडे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी फार सोपा परमार्थ सांगितलाय. देखावा नाही, देखावा नाही, देखावा नाही. अत्यंत सोपा. चला. नैनितालच्या अरण्यामध्ये माता भगवती सापडल्या आणि त्यांनी आग्र्याला स्वामी रामांना पाठवलं. जा राम आग्र्याला जा रे, जा राम जा जा आग्र्याला जा. आग्र्यात गेल्यावर त्यांना एक भिकारी सापडला. एक भिकारी होता. भिकाऱ्याच्या हातामध्ये एक काठी होती, दंड होता. डाव्या हातात धरली होती काठी आणि आबा उजवा हात असा केलेला होता. आणि तो भिकारी असा नाकाच्या शेंड्यानं पुढे चालत चालत, म्हणजे नाकाकडे दृष्टी ठेवून, म्हणजे नाकाच्या शेंड्यानं चालायला म्हणजे नाक घासायला नाही, अशा नासागरी समोर असं पाहत 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 पुढे चालला. आणि स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी. पहा मोठी लोक भिकाऱ्याला पण महात्मा म्हणले, कारण तो भिकारी त्या अधिकाऱ्याचा अधिकाराचा होता. थांबल्याबरोबर असं पाहिलं. जी बोलिये. इथे एक साध्वी राहते. ते हिंदी भाषित होते. त्या भिकाऱ्यानं सांगितलं, जिथं सूर्य क्षीण झालाय, सर्व आग्र्यात ऊन पडले आणि जिथं सावली पडली त्या जागेवर ती साध्वी स्त्री राहते. स्वामी रामांनी त्या
भिकाऱ्याला विचारलं, महात्माजी ऐसा कर करके जा रहे बोले, तुम्हारा ये कर है सामने क्या? ये भिक्षा पात्र है बोले, भिक्षा पात्र आहे. स्वामी रामांनी विचार केला याच्यावर भिक्षा किती बसल. त्यानं सांगितलं दिवसात एकदा एका घरी भिक्षा मागतो, ज्या घरानं याच्यावर बसल एवढी भिक्षा द्यायची ती खायची, उद्या 12:30च्या नंतर पुन्हा तितकीच मागायची. रिकामा वेळ ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन करीत बसतो. स्वामी रामांनी त्याला प्रणाम केला. जगातला एक आगळा वेगळा भिकारी, भिकारी होता, भिकार चोट नव्हता. आणि भिकार चोटांपासून सावधान राहा. भिकारी काय नाही, भिकारी पोटासाठी मागत असते, ती भिकारी होता. स्वामी राम मनातली मनात त्या भिकाऱ्याचा विचार करीत जिथं सूर्य क्षीण झाला तिथपर्यंत पोहोचले. आग्रा उन्हानं असा तापलेला आहे, पण एकाच जागेवर सूर्य क्षीण आहे, तिथं सावली आहे. 4-2 झाडं आहेत. त्या झाडाच्या मध्ये एक पर्णकुटी आहे, त्याच्या समोर एक लहानशी अशी कबर आहे, समाधीसारखं आहे. आणि त्याच्या अलीकडे एक स्त्री बसलेली आहे. आवाज दिला, बीबीजी. मला परवा मागच्या आठवड्यात एका फौजीनं फोन केलता बापू. त्यांनी सांगितलं मी ते ठिकाण पाहून आलो, कारण देशसेवेतली लोक देशात कुठेही त्यांच्या बदल्या होत्यात, त्याच्यामुळे ते पाहतात. त्यांनी फोन केला, मी ते ठिकाण पाहिलं म्हणे. हो. आणि मग आग्र्याच्या बाजूला ते ठिकाण आहे. तिथे स्वामी राम गेल्याबरोबर आवाज दिला, बीबीजी. स्वामी राम दर्शन का घेत नव्हते? तिच्या अंगावर कपडे वेगळी होती आणि तिच्या समोर एक जी देवता होती ती स्वामी रामांना मान्य नव्हती. कारण मोठी लोक चिकित्सा केल्याशिवाय किंवा त्याचं पूर्ण ते कारण शोधल्याशिवाय कोणाच्या पुढे वाकत नसतात, ती माणसं मोठी असतात. बीबीजी तिने आवाज दिला, बोलिये राम. स्वामी रामांच्या लक्षात आलं मी बीबीजी म्हणलो, साध्वी नाही म्हणलो, बैरागिनी नाही म्हणलो, माताजी नाही म्हणलो, बीबीजी म्हणलो, कारण ती विशिष्ट प्रकारच्या संप्रदायाची स्त्री होती. मग मी बीबीजी म्हणलो, या बाईनं माझ्याकडे न बघता मला स्वामी राम म्हणाली. ही त्रिकाल ज्ञानी आहे, ही अंतर्ज्ञानी आहे. ह्या स्त्रीला कळते कुठला तरी हिच्याकडे साक्षात्कार आहे. पण मोठी माणसं एका साक्षात्कारानं वाकत नसतात. स्वामी रामांनी दुसरा एक आवाज दिला, बीबीजी. तिने सांगितलं, ए राम कुछ काम है तो जल्दी बोलिए. बोलिए, माझ्या साधनेमध्ये व्यत्यय येतोय, बोलिये बोलिये. स्वामी रामांनी विचार केला हिचा अधिकार बघण्याचा योग आलाय. आणि स्वामी रामांनी तिला सांगितलं, बीबीजी या परिसरात गेल्या 27 दिवस झालं पाऊस नाही. पर्जन्य होना, बारिश होना, बरसात होना. त्या माथारीनं स्वामी रामांकडे न पाहता मांडी खालचा चिमटा स्वामी रामांकडे फेकला. लोखंडी चिमटा होता, तो चिमटा फेकला. आणि स्वामी रामांना सांगितलं, राम तुम्हाला ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेला तोंड करून चिमटा वाजवा. तर ते स्वामी राम होते महाराज. ते चिमटा तुमच्या आमच्या हातात जर असताना दुष्काळ असताना तर आपण आपल्या शेतात वाजिला असता, त्याच्यानंतर मेहुणीच्या रानात वाजिला असता, भावाच्या रानात नसता वाजिला, मेहुणीच्या रानात वाजिला असता, मग पुन्हा तिकडच्या सासरवाडीकडच्या गणगोताच्या वाजिला असता, आणि मग माईकडच्या गणगोताकडे आला असता. असा सुंबळ्या कारभार आपला. पण ते स्वामी राम होते. स्वामी रामांनी विचार केला, पूर्वेकडे तोंड करून जर चिमटा वाजिला तर हा परिसर शीतल होईल. या 3 दिशा राहत्याल, दक्षिणेकडे नकोय, उत्तरेकडे नकोय, पूर्वेकडे नकोय, पश्चिमेकडे नकोय. मग स्वामी रामांनी चिमटा वाजित असताना गोल प्रदक्षिणा केली. याने तानींच कानी गोल प्रदक्षिणा करून चिमटा वाजिला. 4ही दिशेनं पाऊस पडला. स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला आणि स्वामी रामांनी तिला प्रणाम केला. आणि मग ती उठली आणि स्वामी रामांना प्रणाम केला. दोघंही एकमेकाला विचारत होते. स्वामी रामांना त्या विवीजीने विचारलं, ए राम आप झुके नहीं बोले, अपने चरण नहीं छुए बोले मेरे. याली हिंदी. तो स्वामी राम म्हणले, बीबीजी माताजी मी परीक्षा पाहिल्याशिवाय कोणाचे पाय स्पर्श करत नाही. आपला अधिकार इतका मोठा आहे. आपण सिद्ध केलेला चिमटा मी वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय, इतकी शक्ती आपली मोठी आहे. स्वामी रामांनी आता तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून मी तुमच्या पाया पडलो असं स्वामी राम म्हणाले. पण स्वामी रामांनी विचारलं, मी 3दा आवाज दिला तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही. एकदा नुसते राम म्हणाल्या, एकदा म्हणाल्या काम काय. मी म्हणलं पाऊस पाहिजे तर चिमटा फेकला, पण तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही, मला नमस्कार केला नाही, आता माझ्या पाया पडले. कारण काय? तिनं सांगितलं, मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच नालायकानं वाजिला.
मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच नालायकानं वाजिला, आभाळ आलेलं निघून गेलं. आणि तुम्ही भर उन्हात वाजिल्याच्या नंतर सिद्ध केलेल्या चिमट्याला तुमचे सिद्ध हात लागल्याच्या नंतर पाऊस पडतोय. इतकं पवित्र तुमचं शरीर आहे, म्हणून मी तुमच्या पाय पडते. इतका संतांचा अधिकार मोठा आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, महिमा वारंवार, कायमचा 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 महिमा हरि भक्त तोर मुमजारी, हरि भक्त तोर मुमजारी, त्यांची ये बेटीचे हात ब्रह्मदीप, त्यांची ये बेटीचे हात ब्रह्मदीप, हरि भक्त तोर मुमजारी, हरि भक्त तोर मुमजारी, त्यांची ये बेटीचे हात ब्रह्मदीप, त्यांची ये बेटीचे हात ब्रह्मदीप, ब्रह्मदीप, ब्रह्मदीप. एका वारकऱ्यांचे मित्र होते. ते एकदा वाराणसी काशी गयेला गेले. काशीला जायची इच्छा होती. मला असं वाटतं श्रावण मास असेल, आणि ते गेले काशीला. काशीला जाता जाता त्यांच्या मित्राला म्हणाले, अरे तुला यायचं का रे? त्यांचे मित्र वारकरी होते, निष्ठावंत वारकरी होते, निष्ठानिष्ठितले नव्हते, निष्ठावंत वारकरी वारकरी होते. वारकऱ्याचं सोंग आणणारे नव्हते. प्रचंड विद्वत्ता, नम्रता आणि भक्तीचं सूत्र ज्याच्या हातात आहे, असे परम पावन वारकरी संत रविदास होते. अरे मला विश्वनाथाचं राजेश्वराचं दर्शन घ्यावंसं वाटतं रे, इच्छा सुद्धा आहे, मनात ती वासना आहे, कल्पना आहे, भावना आहे. वासना म्हणजे इच्छाच ना, इच्छा आहे दर्शनाची. पण माझे आई बाबा म्हातारे झालेत रे, आणि माझ्या आई बाबांना झोका दिल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. मी काशीला गेल्याच्या नंतर त्यांना कोण झोका देईल? मित्रांनी सांगितलं, काय गप्पा करतो म्हणे तू आता बुट चपला शिवायला. त्या वारकऱ्याचा व्यवसाय होता चपला आणि बुट शिवायचा. बूट चप्पल तुमच्या आमच्या शिवायच्या, बूट ह्या पोटाची खळगी भरण्यासाठी. मी नेहमी सांगत असतो, तरुणांनी काम करायचं आणि काम संपल्याच्या नंतर भजन करायचं. काम बंद करून जर कोणी भजन करीत असेल तर त्याच्यासारखा नालायक जगात कोणी नसेल. लाईट चालू असेल, मोटर बिघडलेली नसेल, ऊसाला पाणी भरायचं असेल आणि ऊसाचं पाणी भरायचं सोडून जर टाळ वाजित असेल तर तो नालायक. कारण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, गोरोबा काका, निवृत्ती दादा, सोपानदेव यांनी आपल्याला काम बंद करून भजन करायचं सांगितलं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम. काम करायचं, आधी काम, आधी काम. हरि का नाम पेट का धंदा रे, हरि का नाम पेट का धंदा, न करे ओ मूर्ख अंधा. पोटासाठी धंदा करीत नाही, भगवंताचं भजन करत नाही, हा मूर्ख आहे, नालायक आहे, हा सोमळा आहे, हा बिनाकली आहे. काम करायचं काम. तुम्हाला एक सांगू सज्जनांनो, मोठ्या कौतुकाने इतका मोठा सप्ताह करतात. हा सप्ताह करण्यासाठी अर्थ लागतंय. म्हणजे ज्याच्या जीवनात काम आहे त्याच्याकडे अर्थ येत असतो, आणि ज्याच्याकडे कष्टानं आलेला अर्थ ज्यानं परमार्थात खर्चिला
त्याच्यासाठी पंढरीतला मालक टाळी वाजित असतोय. म्हणून काम करायचं, काम आपल्या वाट्याला आलेलं काम करायचंच. ज्याच्याकडे शेती आहे का त्याला किती मोठी नोकरी असू द्या, त्यानं रविवारी का होत नाही पण शेतात एकदा जाऊनच यायचं. काळ्या मातीशी नाळ असलेला व्यक्ती ज्ञानोबाराय तुकोबारायला आवडतो. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो, बाबा तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो, नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. तुम्हाला आमचा एखादा भंगिऱ्या सांगत असेल काय होतंय चल ना, तर त्याला इतकंच म्हणा, तू बी महिना 2 महिने बिन पाकिटाव कीर्तन कर ना. कसं होतं माहितीये का, आपल्यावर घेतल्यावर कसं जळत. काय महाराज तुमचा प्रवास आहे, बाबा 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 बाबा, सकाळी कुठं होतात, दुपारी कुठं होतात, आता कुठं आहेत.